परमात्म्याने येऊन सांगितले आहे की कबीर गरीब ना सताइए, जाकी मोटी हाय, और बिना श्वास की जीव से लोभ भस्म हो जाए. बघा, म्हणता की गरीबाला नका त्रास देऊ. तुमचे असे हाल होतील, कारण की तो तर जिवंत श्वास आहे, आत्म्याशी त्याचे कनेक्शन आहे. रडत आहे, त्याचा आत्मा दुःखी आहे, तर त्याला नक्कीच प्रतिफळ मिळेल, भले 2 दिवस नंतर मिळेल. उदाहरण दिले आहे की जसा पूर्वी एक भाता असायचा, प्राण्याच्या कातडीचा बनवला जायचा आणि लोहार आणि सोनार त्याचाच उपयोग करायचे. त्याच्यात असं एक हँडल लावायचे, त्याला पकडून हे असं करायचे. पुढे त्याला एक छोटंसं छिद्र असायचं कातड्याला, आणि तिथूनच ती हवा ओढायची आणि मग ती अशी सोडायचे. ती तिथे फुंकर मारायची आगीमध्ये, ऐरणीमध्ये, ज्या ठिकाणी लोखंड गरम केलं जायचं, वितळवलं जायचं. तर परमात्मा म्हणतात की तो बिना जीवाचा श्वास म्हणजे मेलेल्या जीव पशुच्या कातडीच्या श्वासाने लोखंडाला भस्म केलं. आणि हा तर जिवंत श्वास आहे, तळतळाट आहे. जो तळतळाट आहे, म्हणतात ये गरीब ने ना सताइए, जाकी मोटी हाय, और बिना जीव की श्वास से लोभ भस्म हो जाए. आणि तुम्ही तर जिवंत श्वासाला दुःख देतात, तुमचे काय हाल होतील. तर या काळाने पापात बांधून टाकले आपल्याला एकमेकांसोबत. आपली कर्मे बिघडवण्यासाठी सिस्टीम पूर्ण फिट करून ठेवली आहे की यांचा बट्ट्याबोळ करून ठेवू, आणि मग हे आपले ते एकमेकांचे क्रियाकर्म इथे भोगत राहू आणि आजीवन दुःख भोगत राहू. आणि परमात्मा यासाठी येतात